कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क झालंय। इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात। भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय। नायराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे। उच्च न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळली आहे। IPL 2026चा उद्घाटन सोहळा होणार नाही। इम्रान खानने रणबीर आणि रणवीर सिंगला टोमणा मारलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 27 मार्च वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्र सरकारची। मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि LPG सह ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क आहे। सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या अफवांना तोंड देण्यासाठी सरकार उपाययोजना करण्यास तयार आहे। या वस्तूंशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी सरकार 1 तासाची मुदत देणार आहे। सध्या ही मुदत 3 तासांची आहे। तुटवड्याबाबतच्या अफवा वेगाने पसरत असल्यामुळे सरकारने ही मुदत कमी करण्याचा निर्णय घेतलाय। कंपन्यांशी अंतिम चर्चा झाल्यानंतर सरकार अंतिम सूचना जारी करेल। सरकारने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ही मुदत बदलली होती। फेब्रुवारीमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली। या सुधारणांमधील सर्वात वादग्रस्त बदलांपैकी एक म्हणजे पूर्वीच्या 24 ते 36 तासांऐवजी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 2 ते 3 तासांच्या आत मजकूर काढून टाकणं बंधनकारक असेल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमेरिकन सैनिकांची। 26 दिवसांच्या युद्धानंतरही अमेरिका इराणमधील आपली उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरली आहे। आता जमिनीवरील आक्रमणाची योजना आखत आहे। यासाठी त्यांनी मध्य पूर्वेत मरीन सैनिक पाठवण्यास सुरुवात केली आहे। इराणमधील अमेरिकी सैन्याच्या तैनातीमुळे संघर्ष वाढणं अटळ आहे, परंतु ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की ते होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी आणि तेल पुरवठा पूर्ववत करण्यासाठी असं करत आहेत। मात्र अमेरिकेची ही चाल उलटण्याची शक्यता आहे। इराणी भूमीवर उतरताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात। सुरक्षा तज्ज्ञ कासियन यांच्या मते इराणला पाठवण्यात येणारी 82वी बटालियन ही हलकी पायदळ असून उतरताना आणि चिलखती वाहनांनी हल्ला केल्यास ती असुरक्षित ठरू शकते। खारक बेट ताब्यात घेण्याची कोणतीही मोहीम धोकादायक असेल, कारण जवळपास फारशी मदत उपलब्ध नाही। खारक बेटावर ताबा मिळवण्यासाठी होणाऱ्या संभाव्य अमेरिकी लष्करी कारवाईच्या तयारीसाठी इराणने गेल्या काही आठवड्यात सापळा रचलाय। अतिरिक्त लष्करी कर्मचारी आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय रेल्वेची। भारतीय रेल्वेवरील अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय एक नवीन उपक्रम हाती घेत आहे। देशभरातील ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे रूळ सहजपणे ओलांडता यावेत, यासाठी रुळांखाली रेडीमेड कल्व्हर्ट्स बांधण्यात येतील। रेल्वे रुळांवरून जाणारे हे सोयीस्कर भुयारी मार्ग केवळ 12 तासात बांधता येतात। ही माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखणं हे रेल्वेचं आता मिशन मोडवर उद्दिष्ट आहे। यासाठी मोठ्या प्रमाणावर भुयारी मार्ग बांधण्याची योजना आहे। असं सांगण्यात आलं आहे की रेल्वे पूल अशा ठिकाणी बांधले जातील जिथे रेल्वे मार्गाच्या एका बाजूला वस्ती आहे, दुसऱ्या बाजूला शेती, शाळा, स्मशानभूमी किंवा इतर उपयुक्त आणि महत्त्वाची ठिकाणं आहेत। रेल्वे मंत्र्यांनी देशभरात अशा रेल्वे पुलांच्या बांधकामाचे निर्देश दिलेत जिथे मोठ्या संख्येने लोक दैनंदिन जीवनात रेल्वे मार्ग ओलांडतात। हे रेल्वे पूल बांधताना एक सामान्य माणूसही आपल्यासोबत सायकल, मोटारसायकल, बैलगाडी किंवा कामाशी संबंधित इतर वस्तू घेऊन जाऊ शकेल हे लक्षात ठेवलं जाईल। यामुळे देशभरात रेल्वे मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळता येतील। भारतीय रेल्वेचे हे पूल देशातील मोठ्या लोकसंख्येसाठी वरदान ठरतील। पॉडकास्टची चौथी बातमी आहे नायरा एनर्जीची।
नायरा एनर्जीने गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. मध्य पूर्वेतील युद्धानंतर जागतिक तेल दरात झालेल्या अलीकडील वाढीचा काही भार कंपनीने ग्राहकांवर टाकलाय. भारतातील इंधन विपणन कंपन्या दबावाखाली आहेत. 28 फेब्रुवारीपासून जागतिक कच्च्या तेलाच्या दरात जवळपास 50% वाढ होऊनही किरकोळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. भारतातील 1,02,075 पेट्रोल पंपांपैकी 6,967 पंप चालवणाऱ्या नायरा एनर्जीने वाढलेल्या उत्पादन खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने या वृत्तावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पॉडकास्टची 5वी बातमी आहे नीरव मोदीची. लंडन येथील उच्च न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीरव मोदीने भारतात त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. 13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित आरोपांचा तो सामना करतोय. फरार हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीने त्याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या किंग्ज बेंच खंडपीठाकडे धाव घेतली होती. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. BCCIने IPL 2026 बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यांनी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रद्द केलाय. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये RCBच्या विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ BCCIने हा निर्णय घेतलाय. त्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या स्मरणार्थ या हंगामातील IPLचा उद्घाटन सोहळा पुढे ढकललाय. IPL 2026 ची सुरुवात 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सलामीच्या सामन्याने होतीये. हा सामना बंगळूर येथील M चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे इम्रान खानची. आमिर खानचा भाचा आणि एकेकाळचा चॉकलेट बॉय इम्रान खानने ॲनिमल आणि धुरंधर चित्रपटांची नावं न घेता एक असं विधान केलंय ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. इम्रानने कोणाचंही नाव न घेता महिलांप्रती हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांचा तीव्र शब्दात निषेध केला. इम्रानने स्पष्टपणे सांगितलं, रक्ताने माखलेल्या लांब केसांच्या आणि रागीट पुरुषाची भूमिका साकारण्यात मला अजिबात रस नाही. अशा पात्रांना चित्रपटांमध्ये आधीच पुरेसं स्थान मिळालंय. आता काहीतरी नवीन करून पाहण्याची वेळ आली आहे. जरी इम्रान खानने त्याच्या संपूर्ण सेशनमध्ये ॲनिमल किंवा धुरंधर 2चा उल्लेख केला नसला तरी त्याच्या शब्द निवडीने चाहत्यांना विचार करायला लावलंय. लोकांचा असा विश्वास आहे की इम्रान खानने चतुराईने दोन्ही सुपरस्टारच्या चित्रपटांवर आणि त्यांच्या पात्रांवर निशाणा साधलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.